रायगड किल्ल्याच्या पायथ्याला जे 2-4 गावं आहेत, जसं की रायगडवाडी, हिरकणीवाडी जे काय असतील, तिथे पाण्याचा दुष्काळ जाणवतो. पण रायगड किल्ला डोंगरावर असून देखील कधीच पाण्याची कमतरता किल्ल्यावर जाणवत नाही. याचं कारण असं की रायगड किल्ल्यावरून जे काही पाणी वाहत येतं ते पाण्याची योग्य विल्हेवाट लावली. त्याचं जे स्थापत्य विभागानं जे काम केलं आहे हिरोजी इंदोलकर यांच्या वेळेस, ते एकदम कुशलगिरीने केलेलं आहे. तर वरून जे पाणी वाहत येतं ते चाळणी करून ठिकठिकाणी मी मागाशी दाखवल्याप्रमाणे हे पाणी सरळ सरळ कुशावर्ता तलाव किंवा वेगवेगळ्या तलावामध्ये येऊन साठतं आणि किल्ल्यावर कधीही जुन्या काळी किंवा पुराण काळामध्ये पूर वगैरे आल्याचा उल्लेख हा असं सापडत नाहीत. तर पाण्याची योग्य विल्हेवाट लावली आणि योग्य पाणी साठवून ठेवल्यामुळे किल्ल्यावर कधीही पाण्याची कमतरता पडलेली नाही. माझ्या पाठीमागे आपल्याला कुशावर्ता तलाव देखील पाहायला मिळत आहे आणि इथं वाडेश्वर मंदिर आहे महादेवाचं.